Hello student, who are you? Sorry. Today we are going to learn English as well as math. Solve the following Solve the following examples. Determinant 3, 4, 2, 5. We know two column and rows. 3, 4, 2, 5. Cross multiplication. 3 multiplied by 5 minus 4 multiplied by 2. 3 multiplied by 5 multiplied 4 minus 4 multiplied by 2. 15 minus 8 is equal to 7. 2 marks carry. Every student will solve this example very easy. You will get 2 marks. Now also these 2 marks carry. X square plus 7x minus 1 is equal to 0. First of all, is this a quadratic equation? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0 आहे, कारण एक्स स्क्वेअर आहे, डिग्री 2, बरोबर की नाही? मग याची आपल्याला सॉल्व फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंट काय आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. अपॉन 2a नाही, फक्त बी स्क्वेअर मायनस 4ac. मग एबीसीच्या किमती घ्यायच्या. एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. What is the value of A? A is equal to 1, B is equal to 7, C is equal to minus 1. काही करायची नाही. ए बी सीच्या किमती जर चुकल्या तर सगळं उदाहरण चुकले, 2 मार्क गेले. म्हणून निवांत ए ची किती किंमत आहे, बी ची किती आहे आणि सी ची मायनस आहे का प्लस आहे, मायनस आहे का प्लस आहे ते. आणि मग हा फॉर्म्युला खाली लिहायचा आन्सर बी स्क्वेअर मायनस 4ac. बीची किंमत बघा 7 आहे, 7चा वर्ग वजा 4 गुणिले कंसात घ्यायची एक किंमत. एची किंमत किती आहे 1 गुणिले सीची किंमत कंसात घ्यायची इन ब्रॅकेट मायनस 1 झालं. मग आता 7चा वर्ग तुम्हाला येतो स्क्वेअर ऑफ 7 इज इक्वल टू 49. 7चा वर्ग किती 49. 4चं मल्टिप्लिकेशन करायचं, मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस किती येतं, प्लस येतं ना. मायनस 2 वेळा जर असेल, मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस यू गेट प्लस. मायनस प्लस मायनसचं मायनसच होतं. अधिक जर केलं तर मायनस येणार, गुणाकार केलं तर प्लस येणार, म्हणून हा प्लस झाला. 49 प्लस 4 माहिती आहे तुम्हाला 53. आणि हे उत्तर आलं 2 आणि 2 मार्क 4 झाले मित्र तुमचे. खूप सोपं. सोडवा सोल्युशन पायरीने सोडवायचं, सॉल्व करायचं, घाबरायचं नाही. आता हे बघा 1/x मल्टिप्लाइड एक्स स्क्वेअर ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. इज इट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन? HW ला दिलंय तुम्हाला. इज इट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस ऑर नो? 1 मार्काला आहे. आता जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचा एक्स वर्ग आणि हा एक्स खाली आहे ना, हा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर. एक्स गेला म्हणजे इथं एक्स राहतो, बरोबर? म्हणजे एक्स प्लस 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं एक्स राहतात फक्त, बरोबर? ओके, थँक्यू. सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्र हो. नवीन असेल तर चांगला लाईक करा आणि शेअर पण करा मित्र. ओके, थँक्यू, बाय.